पदे शुभ हर 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 लंबोदर परम सुंदरं एकदंतं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् उद्यं दिवाकरनिभोज्ज्वलकान्तिकान्तं विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि। सच्चिदानन्दरूपाय सदसव्याशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमः शिवाय सांबाय सुसुताय आदिहेतवे पंचावरेण रूपेण प्रपञ्चनावृतायते। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्यं रेवणसिद्धदेशिकम् श्रीरेणुकगणेशाख्यं रेवणसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य वन्देऽहं तं जगद्गुरुम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिः भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय
भीमशङ्करम् वरण्यं वैद्यनाथं च नागिन्यं भीमशङ्करम् वरण्यं वैद्यनाथं च नागिन्यं भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने 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 नमः शिवाय वो नमः शिवाय 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 वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे 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 हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये 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 नमः शिवाय भो नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपटे नरः 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 सप्तजन्म कृतं पापं मरणेन विनश्यति 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 नमः शिवाय भो नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय भो नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले 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 नमः शिवाय येऊ नको नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय 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 नमः शिवाय नमः पार्वती शिव हर हर महादेव
संगीतकारांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजल्या. अद्भुत आहे. पहिल्याच भेटीमध्ये एवढं सुंदर मागा लावून माझ्यासोबत चालणं अत्यंत वंदनीय आहे, स्तुतनीय आहे. एकदा जोरदार टाळ्या. ठीक आहे, येताना कोणी शिकून आले नाही, इथंच सर्वांना शिकायचं आहे. अत्यंत उत्कृष्टपणे साथ दिल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ओम शक्ती विशिष्ट परब्रह्मणे नमः. पंडितम पंडिताराध्यम पिंडादिस्थलबोधकम अखंड दंडवत वंदे सूर्यमंडलम. प्रातस्मरणीय वीरशैव विमलमत स्थापनाचार्य जगदादी जगद्गुरु रेणुकादेवांच्या आचार्यांच्या चरणी अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पित करून अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी भगवान अमृतेश्वरापासून झालेल्या सर्व गुरुपरंपरेला अनंत प्रणिपात नमस्कार करीत या सर्व कार्यक्रमाला कारणीभूत असणारे परमपूज्य परमादरणीय डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज अवघी मठ संस्थान या परमपूज्यांच्या चरणी अनंत वंदन समर्पण करून त्याचप्रकारे अक्कलकोटचे महाराज कारंजेकर महाराज या दोन्ही गुरुवार्यांना देखील वंदन समर्पण करून आज या ठिकाणी अत्यंत सुंदर रीतीनं संगीत साथ देत असणारे आमचे सुनीताताई स्वामी, उत्कृष्ट तबला वादन करणारे आमचे धीरज अंकुलगे आणि श्रीदेवी खंदारे आणि रेखाताई कानमंदे आणि भीमाशंकर बोरेजी, एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. आणि या सर्व कार्यक्रमाला अत्यंत वैविध्यपूर्ण सेवा देत असणारे सेवेकरी आणि वैदिक मंडळ, अत्यंत सुंदर अहोरात्र झटणारे आमचे सर्व स्वामी महोदय, त्यापैकी रामलिंग स्वामी, सांब स्वामी, वीरभद्र स्वामी, शंकर स्वामी आणि महेश स्वामी आणि विशेष करून रामाप्पा कापसे आणि हा जे माझ्यासमोर ज्यांनी मोबाईल घेऊन उभं आहे त्यांचं नाव संगम पटवारे उदगीरकर आहेत आणि हे पत्रकार महोदय आहेत आणि वार्ता लावतात आणि दररोज आपला कार्यक्रम महाराष्ट्राच्या पत्रिकामध्ये, कोणतं पत्रिका? देशोन्नती, दैनिक मराठवाडा केसरी, दैनिक मराठवाडा केसरी, दैनिक मराठवाडा केसरी या वृत्तपत्रिकेमध्ये त्यांनी दररोज आपल्या या उज्जैनी महाकालेश्वरमध्ये चाललेल्या या अखंड शिवनाम सप्ताह व शिवकथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचं दररोज त्यांनी बातमी लावत आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. कारण महाराष्ट्रामध्ये बसून सुद्धा इथं न येणाऱ्याला ते चटका दिल्यासारखं आहे. ज्यांनी आले नाही त्यांना ते कळते, अरे बापरे किती मोठा कार्यक्रम चालू आहे. पत्रिका माध्यमातून त्यांनी बघून आपल्या कार्यक्रमाचे कौतुक केल्याशिवाय त्यांनी तिथं राहणार नाही, असे आमचे संगम पटवारे उदगीरकर यांनी उत्कृष्ट कार्य करत आहेत. आणि एवढंच नव्हे, हे सर्व कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये जेवढे बी त्याचे सबस्क्रायबर फॉलोअर्स आहेत त्या सर्वांना त्यांनी हे कार्यक्रम दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत. आणि अजून एक महत्त्वाची सूचना आज सांगू इच्छितो. श्री अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर या नावानं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलमध्ये गुरुवर्यांचं सर्व आत्तापर्यंत केलेल्या सर्व शिवकथा व कुठं कुठं कार्यक्रम झाले त्या सर्व शिवकथा त्याच्यात अपलोड आहे. ज्यांना त्या कथा श्रवण करायचं आहे, कारण आमचं भरपूर टीम असते. आज इथं टीम आलं नाही कारण लांब असल्यामुळं आमचं एक जवळपास 6-7 लोकांची टीम असतो. ते सर्व टीम जर इथं बसले असते
त्यांचं काय दुसरं गोष्ट नाही, पण हे सर्व टीम जर इथं आलं असतं तर आज तुम्ही कोणी बसून कथा ऐकले नसते. माझं शब्द आहे. तर तुम्ही सगळेजण उठून तल्लीन होऊन नृत्य करीत पाऊलं खेळत आपण सगळे कथा श्रवण केलो असतो. पण काही कारणानं इथं येऊ शकले नाही लांब असल्यामुळं. तरी जसं आहे तसं कथेचं नियोजन फार सुंदर हे सगळे करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. तर अशा उत्कृष्ट कलावंतांना आज इथं सन्मान झालंच पाहिजे. त्यामध्ये आमचे वैदिक मंडळाच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरात वाजवा ना. कारण प्रत्येकजण मी पाहत आहे पहिल्या दिवशीपासून आत्तापर्यंत प्रत्येकजण ज्यांनी झोपलेत त्यांच्यावर आमचे स्वामी तरी पाणी टाकून उठवून बसवणारे आहेत. बघा विचार करा, मन्मथ माऊलीनं सांगून गेलं निजू नका जागा व्हा. ते मन्मथ स्वामीच्या रूपामध्ये येऊन सर्वांच्या अंगावर पाणी टाकून उठ जागृत हो, तर काय चाललंय ते अगोदर कर, मग झोपायचं तर जीवनपर्यंत आहे असं सांगणारे आमचे स्वामी महोदयाच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या. असे उत्कृष्ट कला संपन्न स्वामी महोदयांच्या नावानं एकदा अभिनंदन आहे. आणि आमचे हे साऊंड सर्व्हिस फार उदगीरून येऊन इथं सगळं सेवा देणारे आमचे ओम स्वामी आणि असे अत्यंत उत्कृष्ट इथं सगळं जंगम महोदयांचंच सेवा आहे. एकदा सर्वांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. मला वाटते तुम्ही इथं बी आल्याच्या नंतर थोडं भाग वेगवेगळ्यांनी वाटून घेतले.